संपूर्ण जगात ओळख नसलेला एकमेव माणूस पाटण तालुक्यातील गिरेवाडी या ठिकाणी आहे आणि गेल्या 11 महिन्यापासून आधार बंद पडल्यामुळं शासकीयदृष्ट्या ते मृत समजण्यात येत आहेत. आपल्यासोबत आहेत रवींद्र जाधव, ज्यांचं आधार कार्ड गेल्या 11 महिन्यापासून डिॲक्टिव्हेट आहे. ते जिवंत नसल्याचं त्या ठिकाणी मेसेज येतोय. आपल्यासोबत आहेत, बोलूया आपण त्यांच्याशी. नेमकं तुमच्या आधार कार्ड बाबत काय झालं? ऑगस्ट 2025 पासून माझे आधार कार्ड बंद पडलेले आहे. सरकारी आधार केंद्र कुलाबा यांच्या ऑफिसमधून मृत घोषित केल्यामुळे माझे आधार कार्ड डिॲक्टिव्हेट झालेले आहे. आधार कार्ड बंद असल्यामुळे मला माझ्या बँकेतील व्यवहार, कुटुंबातील KYC संदर्भात, आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात, प्रायव्हेट फंड पूर्णपणे अपडेट होत नसल्यामुळे तो बंद अवस्थेत पडलेला आहे. बँकेतील आर्थिक व्यवहारसुद्धा फार त्रास होत आहे. रेशनिंग कार्ड KYC संदर्भात, PM किसान KYC संदर्भात फार मोठा त्रास होत आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या संदर्भात माहिती दिली, त्यानंतर तिथनं काय कुलाब्यातनं काय तुम्हाला सांगण्यात आलं? आधार सेंटर कुलाबा मुंबई येथे 2 वेळा व्हिजिट दिली गेली. त्या दरम्यान फक्त एका फॉर्मवरती सही घेतली गेली आणि असे सांगण्यात आले की तुमचे आधार कार्ड चालू होईल, परंतु कधी चालू होईल हे आम्ही सांगू शकत नाही. प्रोसेसला वेळ जातो. त्यांनी तसा काय वेळ किंवा कालावधी काय सांगितला नाही. आज किती दिवस झाले त्याला? आज 10 ते 11 महिने झाले या गोष्टींसाठी, परंतु आधार कार्ड माझे अद्याप चालू झालेले नाही आहे. आता तुमची नेमकी मागणी काय आहे? माझी आधार सेंटर कुलाबा मुंबई यांना आणि महाराष्ट्र शासनाला एवढीच नम्र विनंती आहे की माझे आधार कार्ड लवकरात लवकर चालू करून ॲक्टिवेट करून द्यावे. आधार कार्ड नंबर बँकेत किंवा जिथं ज्या संदर्भात प्रायव्हेट फंड संदर्भात जिथेही मी पासपोर्ट काढण्यासंदर्भात आधार कार्ड जर दिलं, आधार कार्डचा नंबर त्यांनी त्याच्यामध्ये टाकला, तो डिॲक्टिवेट असं म्हणून दाखवतो आणि मृत घोषित आहे असं दाखवतो. आधार कार्ड पुढं सरकलंच जात नाही. आता तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? तुम्हाला कसं वाटतं की तुम्हाला मृत घोषित म्हणजे कागदोपत्री तुम्ही मृत दिसताय, काय वाटतंय, काय भावना आहे? खरं सांगायचं झालं तर स्वतः मी जिवंत असून मला मृत घोषित केलं गेलेलं आहे. माझं आधार कार्ड बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारची माझी कामं होत नाही. आज मार्केटमध्ये आपण बघतोय किंवा सर्व शासनाच्या ज्या योजना किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आधार कार्डशी संलग्न आहेत, कुटुंबाशी निगडीत आहेत. KYC बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळं आधार कार्ड बंद असल्यामुळे मला दैनंदिन जीवनामध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतोय. माझी मानसिकता पूर्णपणे खालावली गेलेली आहे. असं वाटते की आपण स्वतः मृत असलेल्याचा दाखलाच आधार केंद्र कुलाबा यांच्याकडून घ्यावा. कागदोपत्री मृत दिसत असल्यामुळे स्वतःलाच संपवून घेऊन मृत घोषित करावं का, अशा मनस्थितीत या ठिकाणी रवींद्र जाधव आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.